नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. So welcome back to my channel. In today's video, we are discussing, we are going to discuss one of the most important topic for 9th and 10th class, which is letter writing. So what are the important topics that we must consider while writing a letter? So we are going to discuss this topic in great detail. So watch this video till the end. तर इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या इंग्रजीच्या कृतीपत्रिकेत म्हणजे ऍक्टिव्हिटी शीट मध्ये जो क्वेश्चन 5A हा लेटर रायटिंगचा प्रश्न असतो. So this question has nearly 5 marks. So that is why it is one of the most important topic if you want to get good marks in English. जर इंग्रजी विषयात रायटिंग स्किल मध्ये तुम्हाला चांगले गुण मिळवायचे असतील तर या टॉपिकवर तुम्हाला प्रभुत्व मिळवणं गरजेचंच आहे. मग या पत्र लेखनासाठी मुद्दे किंवा निश्चित स्वरूपाची माहिती या ऍक्टिव्हिटी सेट मध्ये दिलेली असते. काही मार्गदर्शक मुद्दे, काही जाहिराती किंवा बातम्या अशा काहीतरी तुम्हाला माहिती दिली असते आणि त्याच आधारे तुम्ही तुमचं पत्र पूर्ण करावं, लिहावं अशी अपेक्षा असते. मग या इंग्रजी पत्रलेखनामध्ये आपल्याला 2 प्रकारच्या पत्राचा समावेश असतो. मग एक पत्र कोणतं आहे? याला आपण म्हणतो इनफॉर्मल लेटर, अनौपचारिक पत्र, आणि दुसरं जे आहे ते फॉर्मल लेटर, औपचारिक पत्र. सो इम्पॉर्टंट टिप्स याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे की मागच्या 2 वर्षापूर्वी जो आपल्या सिलेबस मध्ये बदल झाला त्याच्यानंतर पत्रलेखनामध्ये सुद्धा खूप जो काही बदल झाला त्या बदलाप्रमाणे दोन्ही प्रकारची पत्र फॉर्मल किंवा इनफॉर्मल लिहिताना ती ब्लॉक फॉर्मॅट मध्ये असावीत, लिहावीत, म्हणजे सर्व बाबी ह्या डाव्या बाजूने सुरुवात करायला पाहिजे. मग हे दोन्ही ब्लॉक लेटर फॉर्मॅट म्हणजे काय? म्हणजे ज्या काही तुमचे ऍड्रेस असेल, मग जे काही त्याची बिगिनिंग असेल, एंडिंग असेल, क्लोजिंग ऑफ द लेटर असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला डाव्या बाजूने अगदी एकाच ओळीमध्ये एक सुरुवात करायला पाहिजे. मग त्या कशा? मग आता आणखी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जर तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये नाव किंवा पत्ता वगैरे जर पुरवलेला असेल तर पत्र लिहिताना त्याच नावाचा आणि त्याच पत्त्याचा समावेश तुम्ही केला पाहिजे. जर प्रश्नामध्ये किंवा बातमी जाहिरातीमध्ये जर नाव किंवा पत्त्याचा उल्लेख न केलेला असेल तर तुम्ही तुमचा कोणताही पत्ता टाकू शकता, पण प्रश्नात नाव दिले नसल्यास ABC किंवा XYZ असा उल्लेख करावा, स्वतःच नाव त्या ठिकाणी लिहू नये. पॅरेग्राफ पाडायचा असेल तर एक ओळ स्पेस सोडून पुढील ओळीवर परत डाव्या बाजूने सुरुवात करावी. कसल्याही प्रकारची मार्जिन किंवा डाव्या बाजूने एका शब्दाचा देखील समास सोडू नये. यालाच आपण काय म्हणतो? ब्लॉक लेटर्स म्हणतो. पुढे आपण पाहणार आहोत नेमकं काय ते. आता पहिल्यांदा पाहूत आपण इन्फॉर्मल लेटर च्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्याला लक्षात घ्याव्या लागणार आहेत त्या. याला आपण अनौपचारिक स्वरूपाचे पत्र असं म्हणतो. मग हे पत्र कोणाला पाठवता येते? हे आपल्या कुटुंबातील व्यक्ती, आपले नातलग, आपले मित्र, इतर परिचित व्यक्तींना आपल्या कुटुंबातील किंवा नातेवाईकांच्या हे पत्र लिहिले जाते. मग या पत्राच्या सुरुवातीला डाव्या बाजूला कोपऱ्यात आपले स्वतःचे नाव, तेच XYZ किंवा पत्रात जाहिरातीमध्ये किंवा नमुन्यामध्ये दिले असेल तर ते मेन्शन करावे. त्यानंतर पत्ता व पत्र लेखनाची तारीख लिहावी आणि तारीख लिहिताना डेट असं या ठिकाणी लिहू नये, प्रत्यक्ष तारीखच लिहावी. आणि त्याच्या खाली डाव्या बाजूला माय डिअर मदर, मम्मा, फादर, डिअर पप्पा, डिअर दादा, डिअर फ्रेंड, ग्रँडपा, ग्रँडमा, म्हणजे तुम्ही ज्याला कुणाला पत्र लिहितात त्यानुसार त्या गोष्टीचा त्या ठिकाणी उल्लेख करावा. म्हणजे वडिलांना लिहित असेल तर डिअर फादर, आईला लिहित असेल तर डिअर आई किंवा डिअर मदर, तुमच्या मित्राचं तुम्ही नाव टाकू शकता, काका काकू जे कोणी असतील त्यांचं तुम्ही एक सुरुवातीला तुम्ही टाकू शकता. त्यानंतर अशा प्रकारे संबोधन करून सुरुवात करा. या पत्राचा शेवट करताना कन्वे माय रिगार्ड्स किंवा कन्वे माय वॉर्म रिगार्ड्स किंवा गिव्ह माय लिटल लव्ह टू अशा प्रकारे निरोप घ्यावा. हे सहसा इन्फॉर्मल लेटर्स मध्ये सगळ्या पत्रांना काय होते? चालते, अर्थात याला काही अपवाद आहेत. आणि शेवटी डाव्या बाजूला
विथ लव लिहून पत्राच्या विषयानुसार पत्र तुम्ही कोणाला लिहिता, युअर सिन्सिअरली, युअर्स अफेक्शनली, युअर लव्हिंग सन, युअर लव्हिंग डॉटर, युअर लव्हिंग फ्रेंड, जे काही पत्राच्या संदर्भानुसार याचा योग्य तो उल्लेख करावा. आणि शेवटी नाव दिलं असेल तर नाव लिहावे किंवा एबीसी किंवा XYZ चा वापर करा. वर एबीसी असेल तर खाली देखील एबीसीचाच वापर करावा. त्यानंतर जाऊया आपण फॉर्मल लेटर मध्ये. औपचारिक स्वरूपाचे पत्र. हे पत्र शाळेचे वर्ग शिक्षक असतील, शाळेचे मुख्याध्यापक असतील, एखाद्या कारखान्याचा किंवा कंपनीचा व्यवस्थापक असेल, पोलीस खात्यातील कोणते अधिकारी असतील, महानगरपालिका, नगरपालिका किंवा शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा लोकप्रतिनिधींना अशा प्रकारचे पत्र लिहिले जाते. या पत्राच्या सुरुवातीला सुद्धा डाव्या बाजूला तुमचे नाव, पत्ता व पत्र लिखण्याची तारीख, अगदी त्याचप्रमाणे त्याच्या खाली बाजूला ज्यांना तुम्हाला पत्र लिहायचे असेल त्यांचा पत्ता, त्यांचा हुद्दा, पद, संस्थेचं नाव तसेच त्यांचा पूर्ण पत्ता लिहिणे अपेक्षित असते. मग ज्या विषयाबाबतचे पत्र तुम्ही लिहिता तो विषय स्पष्टपणे लिहून संदर्भ असल्या तर तोच लिहावा. त्याच्या खाली डाव्या बाजूला योग्य असेल त्याप्रमाणे डिअर सर, मॅडम किंवा रिस्पेक्टेड सर, मॅडम असे लिहून पत्राची सुरुवात करावी. आणि ह्या पत्राच्या बाबतीत तुम्ही जास्त पाल्लाळ, एरंडाची गुऱ्हाळ न लावता अगदी ते मुद्देसूद स्पष्ट असं लिहावं. या पत्राचा समारोप योग्य असेल त्याप्रमाणे kindly consider my request and oblique thanking you. Please let me know if you visit would be okay. याप्रमाणे एखाद्या ओळीचा स्वतंत्र परिच्छेद लिहून मग शेवटी डाव्या बाजूला yours truly, yours faithfully किंवा your obedient student पत्राच्या संदर्भानुसार एकाचा उल्लेख करावा. आता फॉर्मॅट बघायचे आपल्याला. नेमकं फॉर्मॅट अँड मार्किंग स्कीम ऑफ इन्फॉर्मल लेटर. मग जे तुम्हाला 5 गुण आहेत ते 5 गुण त्यांना कशा प्रकारे त्याचं विभागणी केलेली आहे ते पाहूया आपण आता. नेम ऑफ द सेंडर. आता या ठिकाणी पाहू शकता की जो पत्र पाठवणार आहे मग याच्यामध्ये सेंडर्स नेम अँड फुल ॲड्रेस, पत्र पाठवण्याचा पत्ता, त्यानंतर ही पत्राची तारीख आणि सॅल्युएशन म्हणजे जे आपण डिअर फादर वगैरे लिहितो ते. त्या ह्या एवढा आपण जो सुरुवातीचा हा जो भाग पाहिला की सेंडर्स नेम अँड फुल ॲड्रेस अँड डेट, याच्यासाठी आपल्याला अर्धा गुण दिला. त्याच्यानंतर जे सॅल्युएशन आहे म्हणजे संबोधन, डिअर मदर, डिअर बाप्पा, याच्यासाठी तुम्हाला योग्य याच्यानुसार याला देखील तुम्हाला एक अर्धा मार्क असतो. अर्धा अर्धा आणि अर्धा या ठिकाणी 1 मार्क झाला. पुढं बॉडी ऑफ द लेटर. आता हा पत्राचा मुख्य भाग आहे. ज्या मुख्य भागाला तुम्ही 2 पॅरेग्राफ करू शकता. हा एक पॅरेग्राफ आणि हा एक पॅरेग्राफ, 2 स्वतंत्र पॅरेग्राफ तुम्ही करू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचंय तर तुमच्या पत्राचं कारण लिहायचे की ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या त्या जाहिरातीमध्ये किंवा त्या जो काही प्रश्न दिलेला, कृतीपत्रिकी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसारच याचं तुम्हाला लिहावायची असते. आणि यासाठी असतात जे तुम्हाला 2.5 गुण दिलेले असतात. म्हणजे हा पत्र लेखनाचा हा सर्वात महत्वाचा भाग आहे. त्यानंतर सर्वात शेवटचा भाग म्हणजे क्लोजिंग ऑफ द लेटर. म्हणजे पत्राचा शेवट करायची. या ठिकाणी आपल्याला पत्र आपण ज्याला लिहितो त्याच्यानुसार मित्र असेल, युअर लव्हिंग फ्रेंड, युअर लव्हिंग सन, डॉटर वगैरे वगैरे, त्याच्यानंतर तुमचं त्या ठिकाणी नाव, आणि यासाठी असेल तुम्हाला अर्धा मार्क. आणि शेवटी करेक्ट यूज ऑफ ग्रामर इन द लेटर विच गिव्स यू 1 मार्क. जर तुमच्या पत्रलेखनामध्ये योग्य त्या तुमचे जे वाक्यरचना आहे ती ग्रॅमॅटिकली जर करेक्ट असेल तर तुम्हाला त्यासाठी 1 गुण दिला जातो. तर अशा प्रकारे ह्या इन्फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट असतो जो तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळेल. तर एकत्रितरित्या नेम ऑफ द सेंडर, बॉडी ऑफ द लेटर अँड क्लोजिंग ऑफ द लेटर. पाठवणाऱ्याचा पत्ता, डेट, सॅल्युएशन, त्याच्यानंतर मेन बॉडी ऑफ द लेटर आणि हा पत्राचा शेवट आणि करेक्ट यूज ऑफ ग्रामर. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ह्या सगळ्या गोष्टी अगदी एकाच लाईन मध्ये आलेल्या पाहिजेत. यालाच आपण काय म्हणतो, ब्लॉक लेटर्स असं म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे. आता या ठिकाणी आपण पाहतो इथं सॅल्युएशन केल्यानंतर आपण तर कॉमा देतो आणि पूर्वीच्या पत्रामध्ये आपण एका शब्दाचा मार्जिन सोडून या ठिकाणी
पत्र सुरुवात करायचं. पण आता तसं राहिलेलं नाही. या गोष्टी मात्र आपल्याला काळजीपूर्वक लक्षात घ्याव्या लागणार आहेत. या या ठिकाणाहून आपल्याला कसल्याही प्रकारची मार्जिन सोडायची नाही. तर तो एकत्रित फॉर्मॅट या प्रकारे असेल. पुढं फॉर्मॅट अँड मार्किंग स्कीम ऑफ फॉर्मल लेटर. आता फॉर्मल लेटर तर इथं असेल सेंडर्स नेम अँड फुल ॲड्रेस अँड डेट. या ठिकाणी पाठवणाऱ्याचा पूर्ण पत्ता आणि पत्राची तारीख याच्यासाठी असेल तुम्हाला हा अर्धा मार्क. त्यानंतर ज्याला तुम्हाला पत्र पाठवायचे आहे म्हणजे हे फॉर्मल, आपण याला ऑफिशियल लेटर्स असं देखील म्हणू शकतो. तर या ठिकाणी ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता असं टू असं लिहून त्या ठिकाणी, तो पण असं एकदम एकाच लाईन मध्ये, आणि यासाठी देखील आपल्याला किती असणार आहे, अर्धा गुण असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी सब्जेक्ट, आता तुम्हाला माहिती आहे की हे ऑफिशियल लेटर असल्यामुळे याला पत्राचा विषय लिहिणं गरजेचं आहे. आणि या विषयासाठी आणि सॅल्युएशनसाठी या दोन्हीसाठी मिळून म्हणजे पत्राचा सब्जेक्ट लिहिणं आणि हे सॅल्युएशन करणं योग्य ते पत्राच्या संदर्भानुसार, या दोन्हीसाठी एकत्रित आपल्याला अर्धा मार्क आहे. आणि ही आहे तुमच्या पत्राची मेन बॉडी म्हणजे पत्राचा मुख्य भाग किंवा विषय, ज्याच्यासाठी तुम्हाला एकूण 2 मार्क्स आहेत. आणि त्यानंतर सबस्क्रिप्शन क्लोजिंग ऑफ द लेटर विच गिव्स यू हाफ मार्क. की पत्राचा शेवट करायचा आहे जो एक छोटासा पॅरेग्राफ, आणि शेवटी हा काय जो भाग असतो एंडिंगला आपण थँकिंग यू, युअर्स फेथफुली, त्याच्यानंतर जे काही नाव आहे ते, त्यासाठी आपल्याला या संपूर्ण क्लोजिंगसाठी आपल्याला अर्धा मार्क असतो. तर त्यानंतर जे करेक्ट यूज ऑफ ग्रामर, या पत्रामध्ये सुद्धा तुम्हाला तुमची वाक्यरचना व्याकरणाच्या दृष्टीने अगदी चांगल्या प्रकारे आली तर तुम्हाला ग्रामरसाठी म्हणजे व्याकरणासाठी तुम्हाला याचा 1 मार्क ठरवलेला असतो. तर अशा प्रकारे याची मार्किंग स्कीम असते. तर एकत्रित आपण ते पत्र पाहिलं तर तुम्हाला ते अशा प्रकारे दिसेल. म्हणजे या ठिकाणी हा पाठवणाऱ्याचा पत्ता, ज्याला पाठवायचे त्याचा पत्ता, या ठिकाणी सब्जेक्ट हा अर्धा मार्क, हा अर्धा मार्क, आणि हे सॅल्युएशन आणि सब्जेक्ट या दोन्हीसाठी अर्धा मार्क. मेन बॉडी ऑफ द लेटर फॉर 2 मार्क्स अँड क्लोजिंग ऑफ द लेटर हाफ मार्क्स अँड करेक्ट यूज ऑफ ग्रामर 1 मार्क. तर एकूण अशा प्रकारे तुम्हाला या फॉर्मल लेटरचा मार्किंग स्कीम तुम्हाला पाहायला मिळेल. आता प्रत्यक्षात आपण ही माहिती सांगितली, तर आता प्रत्यक्षात आपल्याला काय करायचे की लेटर कसं लिहायचे, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन्स असणार आहेत. अर्थात तुम्हाला ज्यामध्ये तुम्हाला अगदी तुम्हाला सुटेबल वाटेल ते तुम्ही एक पर्याय निवडू शकता, फॉर्मल किंवा इनफॉर्मल लेटरचा. मग या ठिकाणी आपल्याला एक दिलेला आहे, imagine you are Anandi Anand Ravi Jadhav from room number D470 Sriram Nagar Panchvati Nasik 422002. So you have read the following advertisement regarding no plastic. Now attempt any one letter from the following. आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की पत्ता आणि ऍड्रेस पूर्ण या ठिकाणी दिलेला आहे. मग तुम्हाला जर दिला असेल तर तोच वापरावायचा आहे. तर आपण परीक्षेमध्ये लिहिण्याच्या ओघामध्ये ही माहिती सविस्तर वाचत नाही आणि आपलंच काहीतरी आपल्या मनचा ऍड्रेस टाकून देतो, आपल्या मनातला ऍड्रेस टाकून देतो, आणि त्यामुळे आपल्या त्या ठिकाणी आपल्याला ते गुण मिळत नाहीत. म्हणून या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या ठिकाणी जर कोणता ऍड्रेस वगैरे पुरवला असेल तर तो ऍड्रेस तुम्हाला अगदी काळजीपूर्वक वाचून तोच तुमच्या पत्रामध्ये मेन्शन करावायचा आहे. तर या ठिकाणी या काही पॉइंट्स आपल्याला दिले आहेत. प्लास्टिक्स टेक्स 100 years टू डिकंपोज, प्लास्टिक हार्म्स मरीन लाईफ, प्लास्टिक डिस्टर्ब इकोसिस्टम, कॉजेस फ्लड. आता प्लास्टिकचे दुष्परिणाम तुम्हाला काही सांगायची गरज नाही. त्यानंतर आपल्याला A1 मध्ये इन्फॉर्मल लेटर दिलेला आहे. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड इन्व्हाइटिंग हर टू पार्टिसिपेट इन द नो प्लास्टिक कॅम्पेन युजिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द ऍडव्हर्टाइजमेंट. यू मे ऍड युअर ओन पॉइंट्स. की तुमच्या मित्राला या नो प्लास्टिक मोहिमेसाठी आमंत्रित करण्यासाठी तुमच्या मित्राला पत्र लिहायचे. त्याच्यानंतर एक पत्र लिहायचे तुम्हाला की राईट अ लेटर टू द चीफ ऑफिसर ऑफ नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन राजीव गांधी भवन नाशिक फॉर प्रोव्हाइडिंग डस्टबिन्स, ब्रूम्स, गार्बेज ट्रॉली एटसेट्रा फॉर नो प्लास्टिक कॅम्पेन. की जे तुमचे नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, मुख्य अधिकारी आहेत, त्यांना तुमच्या या मोहिमेसाठी डस्टबिन्स,
कचऱ्याचे जे काही ट्रॉली असतात, झाडू वगैरे पुरवण्यासाठी रिक्वेस्ट करण्यासाठी तुम्हाला पत्र लिहायचे. आता हे दोन्ही नमुने काय करणार आहोत आपण पाहणार आहोत पुढच्या याच्यामध्ये. पाहूया आता. पत्र लिहिण्याच्या अगोदर आपल्याला जो काही विषय आहे तो मात्र या ठिकाणी अगदी काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. पहा, पत्रात दिलेल्याप्रमाणेच आपण इथलं नाव आणि त्याचा पूर्ण पत्ता यूज केलेला आहे. आनंद रवी जाधव, रूम नंबर D470, श्रीराम नगर, पंचवटी, नाशिक 422000. तर हा पाठवणाऱ्याचा पत्ता. डेट ह्या फॉर्मॅट मध्ये लिहायला पाहिजे. डेट असं न लिहिता त्या ठिकाणी या पद्धतीने डेट तुम्ही लिहिली पाहिजे. डिअर गणेश, आता तुम्हाला तर तुमच्या मित्राला लिहायचे, तुम्ही तुमच्या मित्राचं नाव मेन्शन या ठिकाणी करू शकता. आता हा जो पॅरेग्राफ आहे तुम्ही जनरली या लेटर मध्ये सगळ्या प्रकारच्या लेटर्स मध्ये तुम्ही यूज करू शकता. आय रिसीव्ड युअर लेटर last week and I'm happy to read it. I intended to write you soon, but I was busy with my studies, so I could not take up my pen. So please forgive for the delay. How are you? How are all the members in your family? How are grandpa and granny? I hope you are all right there. I'm extremely fine here. By the grace of God, I'm doing extremely good in my study. तर ही झाली पत्राची सुरुवात. आता बॉडी ऑफ द लेटर की ज्याला आपल्याला अडीच गुण आहेत बॉडी ऑफ द लेटर साठी, जो महत्वाचा की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ज्या प्रतिपत्रिकेमध्ये जी काही माहिती जाहिरात दिलेली आहे त्यातल्या मुद्द्यांचा समावेश करायचा आहे. काही मुद्दे आपल्याला त्यात मनाने देखील ऍड करायचे आहे. तर मग काय, आय एम रायटिंग दिस लेटर you for special purpose. You know, Ganesh, that how plastic is dangerous for the environment, and nowadays the uses of plastics are increasing day by day. Plastic degrades slowly. It means it remains in the environment for a long time. It takes nearly 100 years to decompose. It also affects the marine life. The plastic that we throw everywhere goes into the river and then into the sea. We find tons of plastic garbage in the sea. It disturbs the whole ecosystem. It can cause flood during the rainy season as it chokes the drains. In order to make aware people about the ill effects of using plastics, Rotary Club Nasik has organized a Say No to Plastic campaign. So I request you to participate in the No Plastic campaign. I know that you are an environmentalist and you would be definitely like to participate in the campaign. The date of the campaign is 4th of April 2020 and the time is 9 a.m. I hope you will participate in the campaign. So this is the main body of the letter and this is the closing of the letter. Don't worry about me. I am extremely fine here. Convey my warm regards to your parents. Give my little love to dear Bablu. Write me soon. I am waiting for your response. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कन्वे माय वॉर्म रिगार्ड्स टू युअर पॅरेंट्स. आता ह्या ठिकाणी पॅरेंट्स आपल्या मित्राचे आपण वडिलाला, तर तुम्ही पत्र ज्याला पाठवताय त्याच्यानुसार ह्या ठिकाणी तुम्ही भाग बदल करू शकता. पण मोस्टली हा पॅरेग्राफ आणि हा पॅरेग्राफ तुम्हाला ह्या लेटरमध्ये सगळीकडे चालतो. बट वी हॅव टू मेक सम रिझनेबल चेंजेस. पण आपल्याला काही सुटेबल असे बदल मात्र त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर विथ लव या लेटरची ह्याच पद्धतीने करायची. योर्स लव्हिंग फ्रेंड पत्राच्या विषयानुसार आणि शेवटी तुमचं नाव आनंद जाधव. सो दिस इज द लेटर फॉर यू. की त्याच जाहिरातीवर डिपेंड असं आपण या ठिकाणी हे पत्र लिहिलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण वळूया फॉर्मल लेटरकडे. फॉर्मल लेटर. आनंद रवी जाधव, रूम नंबर D470, श्रीराम नगर, पंचवटी, नाशिक 422002. डेट 29th of March 2020. आता या ठिकाणी पाठवणाऱ्याचा, ज्याला पाठवायचे त्याचा पत्ता. टू द चीफ ऑफिसर, नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन, राजीव गांधी भवन, नाशिक 4220. आता हा जो पत्ता आहे
तो पत्र पाठवणाराच आहे आणि हा जो पत्ता आहे ज्याला पत्र पाठवायचं आहे तो, कारण हे फॉर्मल लेटर आहे, ऑफिशियल लेटर आहे. त्यानंतर येईल सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आपला, प्रोव्हाइडिंग डस्टबिन्स, ब्रूम्स, गार्बेज, ट्रॉली एटसेट्रा फॉर नो प्लास्टिक कॅम्पेन. पत्र तुम्ही कशासाठी पाठवताय त्याचा विषय या ठिकाणी आला पाहिजे. पुढं सॉल्युशन येईल आता. Respected sir, madam जे कोणी असतील ते, with reference to the above mentioned subject. Sir, I am Anand Ravi Jadhav from Sriram Nagar, Panchvati, Nasik. Sir, I am writing this letter to request you to provide dustbins, brooms, garbage, trolley, etc. for no plastic campaign. Sir, you know that how plastic is dangerous for the environment. And nowadays the uses of plastics are increasing day by day. Plastic degrades slowly. It remains in the environment for a longer time. It takes nearly 100 years to decompose. It also affects the marine life. The plastic that we throw everywhere goes into the river and then into the sea. We find tons of plastic garbage in the sea. It disturbs the whole ecosystem. It can cause flood during the rainy seasons as it chokes the drains. In order to make aware people about the ill effects of using plastic, a Rotary Club has organized the Say No to Plastic campaign. So I request you to provide dustbins, brooms and other material for No Plastic campaign. The date of the campaign is 4th April 2020 and the time is 9 AM. आता तुम्ही पाहू शकता या बॉडीमध्ये हे का आपण लिहिलेले जे काही पॉइंट्स आहेत ते त्या पॉइंटचा त्या जाहिरातीमध्ये उल्लेख आहे आणि काही पॉइंट्स आपल्याला देखील त्या ठिकाणी ऍड करावायचे आहेत. त्याने ही झाली पत्राची बॉडी, मेन बॉडी ऑफ द लेटर which has 2 marks. The closing of the letter. Sir, I request you again to provide the above material and also request to present and guide us during the campaign. I hope you will definitely provide the required material for the No Plastic campaign. त्यानंतर थँकिंग यू, yours faithfully, आनंद जाधव. आता तुम्ही पाहू शकता या सगळ्या गोष्टी आपण ह्या देखील अशा एकाच लाईन्स मध्ये आलेल्या आहेत. यामध्ये कसल्याही प्रकारची मार्जिन्स आपण डाव्या बाजूकडून सोडलेली नाही. याची खबरदारी अगदी तुम्हाला सुद्धा घेणं गरजेचं आहे की तुम्हाला या बाजूनं कसल्याही प्रकारची मार्जिन सोडता कामा नये. अगदी सरळ एका रेषेमध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या अशा येणं गरजेचं आहे. तर ह्याच पत्राचा जो नमुना आहे तो तुम्हाला त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या पत्राचा नमुना अगदी पाहू देखील शकता. सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ टिल द एंड.